बॉलिंग ट्रॅकवरती तात्या मराठे. पहिला चेंडू आणि दिलाय सदा सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि पहिला झटका लागतोय शिव स्पोर्ट्स जय शिवराय संघाला. पहिला झटका संतोष यांना माघारी परतावे लागेल कारण पहिला चेंडू पहिल्या ओव्हरीतील तात्या मराठे यांचा आणि सरळ फिल्डरच्या हातामध्ये देऊन बसले चेंडू. तात्या मराठे यांचा पुढचा चेंडू बॉल मागे सरकून मारण्याचा प्रयत्न आणि हा डॉट बॉल. अजून टीमचं खातं उघडलं गेलेलं नाही आहे. समोर मारला चेंडू फिल्डर खाली आणि एक धाव परत 2 धावांचे समाधान मानावं लागेल प्रवीण यांना. ड्रॉप कॅच सरळ हातामध्ये असलेला कॅच आणि ड्रॉप कॅच. तर असे कॅच जर आपण जर ड्रॉप केले तर पुढच्या फलंदाजाला एक संधी भेटते आणि असे कॅच ड्रॉप परत एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न डॉट बॉल. जय शिवराय स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक तर टीमचा स्कोर जाऊन पोचलाय 2 धावावरती. पहिल्या ओव्हरीतील शेवटचा चेंडू कुठेतरी रोखून ठेवलाय तात्या मराठे यांनी टीमला. उचलून मारलाय ऑफ साईडला फिल्डर खाली. पहिली धाव पूर्ण केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलेत दोन्हीही फलंदाज. या 2 धाव्यांनी टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय 4 धावावरती. पहिल्या ओव्हरीचा खेळ संपलाय. या पहिल्या ओव्हरमध्ये टीम जय शिवराय वाकडे बुद्रुक टीमचा स्कोर झालाय 4 आणि इथं विकेट गमावले 1. विकेट गमावले प्रवीण यांची माफ करा संतोष. दुसरी ओव्हर घेऊन आले दीपक कारण तात्या मराठेने चांगली गोलंदाजी केली. 4 धावावरती टीमला रोखून ठेवलंय कारण पहिली ओव्हर खूप महत्त्वाची आहे कारण पहिली ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्ले 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलचे बाहेर असतात. तुम्हाला फटकेबाजी करायला संधी असते परंतु टीम जय शिवराय ना संधीचा फायदा करता नाही आला. दीपक याचा पहिला चेंडू इथे 1 धावावरती समाधान मानावं लागेल कारण डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेल्या कारणाने 1 धावावरती समाधान मानावं लागेल. टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय 5 धावावरती. ऑफ साईडला मारलेला फटका जोरदार फटका फिल्डर आहे खाली बघावं लागेल आणि बॉल जातोय सीमारेषा पार चौकार. अभिनय मारलेला हा फटका या 4 धाव्याने टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचतोय 9 धावावरती. अशी फटकेबाजी करावी लागेल कारण 4 ओव्हरमध्ये कुठेतरी आपल्याला चांगला स्कोअर बोर्ड उभा करावा लागेल कारण समोरची टीम माझी करुंगली टीम माफ करा मराठीवाडी टीम या टीमला मोठं आव्हान द्यावं लागेल. दीपक याचा पुढचा चेंडू परत एकदा ऑफ साईडला मारायचा प्रयत्न फिल्डर आहे खाली. पहिली धाव पूर्ण केली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामध्ये यशस्वी ठरलेत दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय 11 या धावावरती.
फुल टॉस बॉल पुरेपूर फुल टॉसचा फायदा नाही घेऊ शकले आणि बॉल गेलाय सरळ फिल्डरच्या हातामध्ये आणि विकेट गमावावी लागेल आणि अभि यांना माघारी परतावं लागेल. फुल टॉस बॉलचा फायदा नाही घेऊ शकले आणि हा जय शिवराय स्पोर्टला दुसरा झटका लागलाय अभि याच्या माध्यमातून. टीम मराठीवाडी टीमला जर आपल्याला जर हरवायचं असेल तर आपल्याला चांगला स्कोअर बोर्ड वरती धावा बनवाव्या लागतील. परंतु अशी विकेट कारण पहिल्या ओव्हरमध्ये पहिला झटका तात्या मराठे यांनी दिला होता. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील दीपक यांनी दुसरा झटका टीम जय शिवराय यांना दिलेला आहे. आता त्याच्यानंतर बॅटर आले तर आकाश देखील टोलला चेंडू ऑफसाईडला फिल्डर आहे खाली. एक धावेचा प्रयत्न आणि इथे एकदा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरल्यात बॅटर. ह्या एक धावने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचला 10 धावावरती. माफ करा 12 धावावरती. दुसऱ्या ओव्हरतील शेवटचा चेंडू एक धावाने टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पडला 13 धावावरती. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. तिसरी ओव्हर घेऊन आले तर ओमकार कारण जय शिवराय टीमला ह्या ओव्हरमध्ये थोडंसं फटकेबाजी करावी लागेल. पहिला चेंडू उडवलाय. चेंडू आहे हवेत. फिल्डर आहे खाली आणि फिल्डर कोण आहे तात्या मराठे कारण हा खेळाडू कॅच ड्रॉप करणार नाहीये आणि जय शिवराय स्पोर्ट वाखोडे बुद्रुकला तिसरा झटका अभि याच्या माध्यमातून रोखून ठेवलाय मराठवाडी टीमने जय शिवराय टीमला आणि टीमचा स्कोअर बोर्ड आहे 13. तिसरी ओव्हरली पहिला चेंडूचा खेळ संपलाय कारण मराठवाडी टीमला जर आपल्याला जर आव्हान देत असेल तर कमीत कमी 40+ स्कोअर बनवावा लागेल. परंतु फटकेबाजीच्या नादामध्ये आपण 3 विकेट गमावल्यात. कुठेतरी अजून देखील 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आपल्याला फटकेबाजी करून आपण तेवढं आव्हान टीम मराठवाडी टीमला देऊ शकता. जर्सी नंबर 01 बॅटिंग ट्रॅकवरती आनंद. पहिला चेंडू तो पण हवेत चेंडू उडवलाय. फिल्डर आहे खाली आणि हा ड्रॉप कॅच होतोय आणि या ड्रॉप कॅच मध्ये 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरले दोन्ही बॅटर आणि या 2 धावांनी टीमचा स्कोअर जाऊन पोहोचलाय 15 धावावरती. मिस फील्ड म्हणावी लागेल या चेंडूवरती. ओमकार याचा पुढचा चेंडू हा देखील टोलवलाय. बॉल आहे गॅप मध्ये. फिल्डर एक धावाने टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय 16 धावावरती. अजून देखील फटकेबाजी पाहायला मिळालेली नाही टीम जय शिवराय टीम कडून कारण तिसऱ्या ओव्हरीतील हा चौथा चेंडू हा देखील कुठेतरी बॅट्समनला चकवलाय आणि टीम मराठीवाडी टीम यशस्वी ठरते या टीमला रोखून ठेवण्यासाठी कारण तिसऱ्या ओव्हरीतील चौथा चेंडू आणि धावा फक्त 16 धावा फलकावरती आहेत. पुढचा चेंडू खाली कोण आहे पाहावं लागेल. बॉलच्या खाली राजकारंडे साहेब. वा भाई वा. सुंदर असा कॅच. हा खेळाडू मोहम्मद कैफची आठवण करून देतो कारण हा खेळाडू 30 यार्ड सर्कल मधला किंग खेळाडू म्हटला जातो राजकारंडे साहेब. चौथा झटका टीम जय शिवराय
टीमला अजून देखील ह्या ओळीतील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तर नेक्स्ट बॅटर आहेत विकी. यावरतील शेवटचा चेंडू विकी स्ट्राईक वर आणि हा देखील डॉट बॉल. या 3 ओव्हरीचा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरच्या स्कोर नंतर टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 16-10 वरती. 3 ओव्हर संपलेले आहेत. चौथा षटक बावला कोण घेऊन येत आहे आणि स्ट्राईक वरती राहतील आनंद, कारण या ओव्हरीमध्ये आपल्याला धावा कुटाव्या लागतील. कारण आपल्याला जिंकायचं असेल तर पुढं जी टीम आहे मराठवाडी टीम यांना मोठं आव्हान द्यावं लागेल. आणि या इनिंग मधील शेवटचं षटक असेल. मी विनोद माने यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. चौथी ओव्हर घेऊन आली तर रोहन स्ट्राईक वरती आनंद. हा ऑफसाईडला बॉल टोलेला बॉल. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. या 1 धावाने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचलाय 17 धावावरती. 17 स्कोअर बोर्ड 17. होईल का खतरा? तो कोणला होईल खतरा? विकेट की षटकार की चौकार? पुढचा चेंडू ऑफसाईडला टोलेला चेंडू. फिल्डर तैनात आहे तिथे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. एक मिनिट थोडं थांबायचं आहे. बॉलर 1 मिनिट थांबायचं आहे प्लीज. चालू करा सर, चालू करा. शेवट षटकातील 3 बॉल शिल्लक आणि स्कोअर बोर्ड जाऊन पाचला 20 धावावरती. पुढचा चेंडू रोहन यांचा पाहावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. आणि या 1 धावाने टीमचा स्कोअर बोर्ड 21 धावावरती जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक वरती अजून देखील आनंद आहेत. आनंद टीमला आनंद देऊ शकतात का? नाहीये, नाही दिला आनंद ह्या चेंडूवरती. शेवटच्या ओव्हरीतील हा शेवटचा चेंडू असेल. माफ करा, अजून 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू हा देखील उचलून मारायचा प्रयत्न. फिल्डर आहे खाली आणि कॅच पकडलाय तात्या मराठे. आणि टीमला हा 5वा झटका. जय शिवराय स्पोर्ट टीमला विनंती करतो की स्पीडअप घ्यायचा आहे, कारण वेळ खूप कमी आहे. अजून खूप मॅचेस शिल्लक आहेत. मी विनंती करतो की स्पीडअप घ्यायचा आहे. बॅटर असतील बॅटरने लवकर जायचं आहे. बॉलर असतील बॉलरने थोडंसं टाईम. मी विनंती करतो टीम वाकेश्वर स्पोर्ट वाकोडी बुद्रुक ए टीम आणि काळमाळ टीमला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. श्री वाकेश्वर स्पोर्ट वाकोडी बुद्रुक ए टीम आणि काळमावाडी टीम टॉससाठी यायचं आहे. शेवटचा षटक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू देऊ शकेल का आनंद? नाही. चांगला चेंडू आणि 4 ओव्हरीचा खेळ संपलाय आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय 21 धावावरती. जर टीमला जिंकायचं असेल तर 22 धावा बनवाव्या लागतील. 4 ओव्हर 22 धावा. विनोद माने यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे. विनोद माने
टॉस होतोय काळमवाडी वाकडे बुद्रुक टीमचा आणि टॉस जिंकलाय वाकडे बुद्रुक टीमने आणि निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. पहिली पहिली ओव्हर घेऊन आले संतोष. बॅटिंग मध्ये आपण जर पाहायला गेलं तर मराठा टीमला स्ट्राईक वरती आहे तात्या मराठे. पहिला चेंडू पहिली ओव्हर होतील. जोरदार फटका मारलेला आहे आणि इथं मिस स्पीड म्हणावी लागेल आणि या मिस स्पीडमुळे टीम मराठेवाडी टीमचा 4 धावांनी खाते उघडलं जात आहे. टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 4 धावावरती. पहिल्यावरती पहिला चेंडू ऑफ साईडला मारलेला फटका कव्हर मध्ये. एकदा पूर्ण करून घेतले दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण यशस्वी होत आहे. या 2 धावांनी टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पडला 6 धावावरती. अजून देखील 16 धावांची गरज. टार्गेट असं मोठं नाही आहे. पहिल्यावरती तिसरा चेंडू ताकदीने पुरेपूर लेग साईडला बॉल मारायचा प्रयत्न कुठेतरी बॉल कनेक्ट नाही करू शकले. पुढे जर मारला फटका पुढे फिल्डर आहे. 1 धावावरती समाधान मानावं लागेल तात्या मराठे यांना. ओमकार स्ट्राईक वरती आहेत ओमकार आणि हा देखील उचलून मारलेला हवेत चेंडू. फिल्डर चांगला प्रयत्न म्हणावा लागेल या खेळाडूचा. अभिजित यांच्याकडून चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल आणि 3 धावा पूर्ण केलेत आणि टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला 10 धावावरती. अजून देखील 12 धावांची गरज. पहिल्यावरती शेवटचा चेंडू उचलून मारलाय परंतु डिक्लेअर झोन मध्ये. पहिल्या ओव्हरीचा खेळ संपलाय आणि टीम मराठवाडी टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 11 धावावरती. अजून देखील 11 धावांची गरज. जी पुढची मॅच आहे टीम वाकोडी बुद्रुक आणि काळंबवाडी. टॉस जिंकला वाकोडी बुद्रुक टीमने. विनंती करतो की वाकोडी बुद्रुक टीमला कारण आपण ही मॅच संपल्यानंतर लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे कारण तुम्हाला टाइम दिला जाईल त्या मॅचसाठी कारण 15 मिनिटाचा कालावधी असेल. त्याच्यामुळे ही मॅच संपल्यानंतर तेवढी तर ग्राउंडचा ताबा घेऊन आपल्याला फिल्डिंग लावायची आहे. दुसरा षटक घेऊन आले अभिजित. अजून देखील 18 चेंडू 11 धावांची गरज. जोरदार मारलेला फटका आणि हा जातोय सीमारेषा पार. षटकार. या 6 धावांनी टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 16 धावावरती. माफ करा 17 धावावरती. अजून देखील 5 धावांची गरज. कुठेतरी जय शिवराय टीम वाकोडी बुद्रुकला मोठं आव्हान या टीमला देता आलं नाहीये. त्यामुळेच टीम 4 ओव्हरमध्ये फक्त 22 धावा करू शकले. इथे 1 धावावरती समाधान मानावं लागेल ओमकार यांना. आता स्ट्राईक वरती आहे तर तात्या मराठे. बघूया काय करतायत. मॅच संपवतायत चौकार की षटकार यांनी. अजून 4 धावांची गरज. स्ट्राईक वरती तात्या. बॉलिंग वरती अभिजित. उचलून मारलाय
बघायची गरज नाही. गगन चुंबी उतनी ही दूरी और छे की मंजूरी आणि मॅच जिंकले टीम 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी. टीम वाकोडे बुद्रुक या टीमला विनंती करण्यात येते की आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि फिल्डिंग लावायची आहे. टीम वाकोडे बुद्रुक या टीमचे कॅप्टन राहुल नाईकवडी आपल्याला तीन ओव्हरीचा सामना असेल. 12 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. त्याच्यामुळे विनंती करतो की आपण त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. कृपया विनंती करतो जे स्टेजच्या मागे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो की स्टेज आपल्यासाठी आहे. आपण कृपया स्टेजवरती येऊन आपण मॅच पाहिली तर बरं होईल. गणेश भाऊ आपल्याला पॅनल्टीला समोर जावे लागेल. हॅलो गणेश भाऊ आपण वेळ घेताय गणेश भाऊ. काळवाडी टीम आपण बॅट्समन पाठवायचे ग्राउंड मध्ये.